सर्वांना जय भीम। तर हा व्हिडिओ मी माझ्या समाजातील बांधवांसाठी बनवतोय की त्यांनी बरेच व्हिडिओ बनवल्यात। ॲक्च्युअल खरं तर मला असं वाटायला लागले की सोशल मीडियावर फक्त ट्रोलिंग चालू आहे। तर माझ्या बुद्धिस्ट बांधवांना मला एक सांगायचं आहे, बंद करा, ट्रोलिंग वगैरे करू नका कुणाला। ॲक्च्युअल मराठा समाजाचे जे पण काही व्हिडिओ असतील ते ओबीसी समाजातल्या लोकांसाठी बनवतात ते, कारण की त्यांनी ओबीसी समाजाचं आरक्षण घेतलंय आणि त्यांना असं सांगायचं आहे की त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोण नाही आहे। तर ठीक आहे, काही हरकत नाही, आम्हाला या मॅटरमध्ये पडायचं पण नाही आहे। आणि माझ्या बुद्धिस्ट बांधवांना मला एकच सांगायचं आहे, आपली एकच पिढी एवढी सुधारली की यांच्या 7 पिढ्यांना स्वतः बरोबर करता येणार नाही आहे। त्याच्यामुळे आपल्याला काही घेणं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्हाला कोणाच्याही बरोबरीला थांबायचं नाही। म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्या 7 पिढ्या तुम्ही बरोबरी करू शकत नाही। अरे तुमच्या 7 पिढ्या आणि आम्ही का बरोबरी करू? आणि आम्ही 1956ला बुद्धिस्ट झालोय, तुमच्या 100 पिढ्या सुद्धा आता बुद्धिस्ट होऊ शकत नाहीत। ते आमच्या एकाच पिढीने करून दाखवलं। बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1956ला बुद्ध धम्म देऊन तुमच्यापासून